कितीही लवकर उठायचा ट्राय केला संडेला तर नाही म्हणलं तरी 5-10 मिनिटे म्हणून उशीर होतोच आणि उशीर झाला की सगळ्याच कामांना उशीर होतो. मग स्वयंपाकात पण उशीर होतो. आईंना थोडासा मस्का मारला की आई स्वयंपाकात मदत करू लागतात. इथे मग त्या चपात्या वगैरे करून घेत होत्या. तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करत होते आणि आज नाश्त्याला सांबार आणि मेदूवड्याचा बेत होता. मी रात्रीच डाळ भिजत घातली होती, सकाळी मस्त दळून घेतली ती मिक्सरला आणि दळत असताना त्याच्यात थोडासा रवा पण घालायचा म्हणजे अजून छान लागतात मेदूवडे. मी तर नेहमी असंच करते. मला माझ्या ताईने सांगितलं होते की रवा पण घालायचं, मग मेदूवडे अजून टेस्टी होतात. तर इथे तेल गरम झालं होतं का नाही बघायला मग मी एक थोडंसं टाकून पाहिलं होतं. आणि मेदूवडे करताना मला भीती तर खूप वाटते, कारण ते 1-2 वेळा माझ्याकडून फुटलेले आहेत. चेहऱ्यावर उडायची भीती वाटते, त्यामुळे मग मी सांभाळूनच करत असते. तर ते आजवर असं टाकल्यानंतर का फुटतात ते त्याचं कारण काय आजवर मला कळालंच नाही. तिथे मी सगळे मेदूवडे एक-एक करून टाकून घेतले तेलामध्ये. थोडं घाबरतच मेदूवडे करत असते, कारण ते पटकन उडलं की सगळीकडे तेल वगैरे सांडताना अंगावर चेहऱ्यावर उडायची भीती वाटते. सो इथे आपले छानपैकी मेदूवडे तयार झाले होते आणि त्यानंतर मी सगळ्यांना दिले. सगळे नाश्ता करतात ते. तोपर्यंत मग मी रात्रीच्या 2 चपात्या उरल्या होत्या, त्याचं असं काहीतरी पापड टाईप करत असते कधीच करायचं नाही तर सारखं केलं तर आपली सासूबाई आपल्यावर चिडते, तेल संपेन म्हणून. सो मी हे करून झालं, तळून झालं मस्तपैकी आणि त्याच्यावरती मग मीठ आणि थोडंसं मिरची पावडर टाकून घ्यायची. खूप छान लागतात टेस्टी. आणि ही ट्रिक मी इंस्टाग्रामवर पाहिली होती. कधी आपल्याकडं स्टेपलर नसतं आणि मसाल्याचे पॅकेट वगैरे असे असतात बरेच आपल्याकडे, तर त्याचंच असं हाताने फोल्ड करून ठेवायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ते ट्राय करत होते जमतं आहे का म्हणून, पण छानपैकी जमलं. खूप छान ट्रिक आहे. कधी आपल्याकडे नसतं अवेलेबल ते इमर्जन्सीला असं फोल्ड करून आपण मसाल्याचे पॅकेट ठेवू शकतो. अशी होती आमची सकाळची गडबड आणि नाश्त्याची तयारी. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.